गुवाहाटीचा मस्तवाल रेडा, दळभद्री आमदार अशी विशेषणं जी आम्ही नाही तर सोशल मीडियावरती ज्यांच्या बाबतीत वापरली जात आहेत असे संजय गायकवाड. या संजय गायकवाड यांना सत्तेची मस्ती चढली आहे का असा उद्विग्न सवाल सध्या विचारला जातोय. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून गायकवाडांनी जो तमाशा केला तो लाजिरवाणा तर होताच, पण छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे आणि मराठा समाजाचा देखील अवमान करणारा होता. त्यांनी जे कृत्य केलं त्यावरून अशांना लोकप्रतिनिधी म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. ही काय त्यांची पहिलीच वेळ नाहीये. संजय गायकवाडांनी आत्तापर्यंत कोणकोणते वाद घातले? आमदार झालो म्हणजे कुणालाही धमकावण्याचं, दादागिरी करण्याचं लायसन्स मिळतं का? काय करतायत एकनाथ शिंदे? आमदारांना कायद्याचं संरक्षण, मग ज्यांना धमकावलं त्या व्यक्तींना कोण संरक्षण देणार? टपोरी, गुंडगिरीची आणि लाज वाटणारी भाषा वापरणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावरती कोण कारवाई करणार? आमदार असलास तरी तुला मारल्याशिवाय सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया देखील आलेली आहे. ती कुणी दिली आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं शीर्षक होतं किंवा आहे शिवाजी कोण होता. आता होतं याच्याकरता की हे पुस्तक काही आत्ताच नाही तर 1988 साली प्रकाशित झालेलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी या पुस्तकाचं लेखन केलंय, जे आत्ता हयात नाहीये. धर्मांधांनी त्यांचा खून केला 20 फेब्रुवारी 2015ला. आता महान बुद्धिवादी आणि स्वतः शिवाजी महाराजांचे मावळे समजणारे आणि स्वतःला मराठा मानणारे संजय गायकवाड यांना या पुस्तकाच्या शीर्षकाने अतीव दुःख झालं आणि मग त्यांनी मध्यरात्री 12 नंतर प्रकाशकाला फोन करून अर्वाच्य भाषेचा वापर करून धमकी दिली, शिवीगाळ केली. शिवाजी महाराजांचा मावळा समजणाऱ्या कुणालाही लाज वाटावी अशी संतापजनक भाषा या संजय गायकवाड यांनी वापरली आणि वरून निर्लज्जसारखं त्याचं समर्थनही केलं. प्रशांत आंबी नावाचे प्रकाशक आहेत. त्यांना कशी भाषा वापरण्यात आली ते आधी ऐका. तू काही शासन शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे दे, कुठं पब्लिश कर. वाटते ना लाज असल्या आमदारांची? फक्त लाजच नाही, संतापही येतो हे सगळं ऐकून. अशा वेळी खरं तर कुणाचाही संयम सुटू शकतो. प्रशांत आंबी यांनी तो सुटू दिला नाही, पण डोक्यावरून पाणी जायला लागलं तेव्हा त्यांनी देखील संजय गायकवाड यांना त्यांची जागा दाखवून दिली. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. पहिली गोष्ट तर ज्या पुस्तकाचं लेखन आणि प्रकाशन 1988 सालीच पूर्ण झालं, ज्याचे लेखक आज जिवंत नाहीयेत, अशा वेळी या पुस्तकाचं गेली अनेक वर्षे नाममात्र किमतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर वितरण करण्याचं काम आंबी करतायत. त्यांना 22 एप्रिल 2026ला मध्यरात्री 12:51 फोन करून अतिशय अश्लील, अपमानास्पद आणि शिवीगाळयुक्त भाषा वापरली. बुलढाण्याच्या लोकांनी असल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आमदार केलं. त्यांना किमान एवढी तरी बुद्धिमत्ता असायला हवी की मूळ लेखकाच्या शीर्षकामध्ये प्रकाशकाला बदल करता येतो का? धमकीचा फोन केला तेव्हा ते भानावर होते का? ते नशेत बोलत होते का? म्हणजे अशी शंका प्रशांत आंबी यांनीच व्यक्त केली आहे. कोणतंही सभ्य संभाषण न करता केवळ शिवीगाळ, असभ्य भाषा संजय गायकवाड करीत होते. तरीही आपण त्यांना नम्रपणाने अनेक वेळा पुस्तक वाचा अशी विनंती करत होतो, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कोल्हापुरात घरात घुसून तुला मारणार असं त्यांनी अनेकदा म्हटलं. ते असंस्कृत, हिंसक लोकांच्या मदतीने माझ्या घरात घुसतील, दंगल घडवून आणतील, सामाजिक तेढ निर्माण करतील अशी साधार भीती मला आणि माझ्या कुटुंबियांना आहे. त्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या गुंडांनी आधीसुद्धा अनेकांना जीवावरती बेतेल अशी मारहाण केलेली आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा नोंदवावा. त्यांच्यावर BNS म्हणजेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 351 आणि 351(3), कलम 352, 356, 192 आणि
मानवी हक्क संरक्षण कायदा तसेच इतर कलमानुसार गुन्हा नोंदवावा म्हणून कायदेशीर तक्रार करत आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी मी तक्रार देत आहे असं प्रशांत आंबी यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी सविस्तर तक्रार देखील केलेली आहे. प्रशांत आंबी यांनी खरं तर आपल्या तक्रारीमध्ये खूप सविस्तर सगळी आपबीती मांडलेली आहे. त्यातला थोडाच भाग आत्ता आम्ही तुम्हाला सांगितला आणि दाखवला. प्रशांत आंबी यांच्या मातोश्री देखील यामुळे या सगळ्या प्रकरणामुळे व्यथित झाल्या आणि त्यांनी गायकवाड यांना आव्हान दिलंय. लोकांचं पैसे 4 पैसे खाऊन ते आमदार झाला. स्वतः जीवावर आमदार झाले नाही. आम्ही लोकांचं पैसे खात नाही. त्याला खरे आईबापाचं पिल्लू असले ते तर माझ्या दारात यावं, मग त्याला बघ कसं होऊन जाईल ते. आमदार असला तरी इथं घरी यावा, याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. लोकांचे पैसे खाऊन तो आमदार झाला. खऱ्या आईबापाचं पिल्लू असेल तर माझ्या दारात यावं असा संताप प्रशांत आंबी यांच्या मातोश्रींनी व्यक्त केलेला आहे. गायकवाडांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केलेली आहे, जी खरं तर एकनाथ शिंदे यांच्या क्षमतेमध्ये नाहीये. संजय गायकवाड यांना आक्षेपार्ह भाषेबद्दल पत्रकारांनी विचारलं तेव्हा आपण जे केलं ते योग्यच होतं असं म्हणत समर्थन केलं. विशेष म्हणजे पुस्तकावरती लेखकाचं नावच दिसलं नाही असा अजब दावा त्यांनी केल्याचं प्रकाशक प्रशांत आंबी यांनी म्हटलं. आपल्याला मुद्दाम डिवसलं म्हणून प्रतिक्रिया दिली, ऑडिओ क्लिप मोडून तोडून वापरली असे अजब दावे संजय गायकवाड यांनी केले. यावरून त्यांना केवळ आणि केवळ वादच घालायचा होता, दादागिरीच करायची होती हे सिद्ध होतं. आता संजय गायकवाड यांची वाद घालण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. एक ग्राफिक्स आहे ते बघा. कॅन्टीन चालकाला मारहाण केलेली आहे 9 जुलै 2025. त्यानंतर मतदारांना शिवीगाळ 5 जानेवारी 2025. महापुरुषांविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा 7 जुलै 2025. राहुल गांधींविषयी चुकीची भाषा 16 सप्टेंबर 2024. त्यानंतर पोलिसांविषयी अपमानास्पद भाषा 26 एप्रिल 2025. अनेक वादग्रस्त वक्तव्यांच्या क्लिप्स देखील सातत्याने त्यांच्या या व्हायरल होत असतात. त्यावर आम्ही व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो नक्की बघा. सांगण्याचा उद्देश हाच आहे की सत्तेची हवा डोक्यात गेल्याच्या नंतर माणूस काय काय करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे हे संजय गायकवाड महाशय. दर थोड्या दिवसांनी काही ना काहीतरी येतच आहे यांचं. लोकांची कामं करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडला जातो. त्याच्या ज्या काही किमान पात्रता आहेत त्या तरी पूर्ण व्हायला हव्यात. गायकवाड काय करतात हे जगजाहीर आहे. तरीही संजय गायकवाडांवरती काहीच कशी कारवाई होत नाही. एकदा चूक दुसऱ्यांदा चूक हे नाहीच आहे, वारंवार चुका होत आहेत. किमान पक्षाची बदनामी होते म्हणून तरी एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायला हवी होती, पण ते त्यांच्याच्याने होणं शक्य नाही असंच वाटतंय. एकनाथ शिंदेंना फार लोकांचा कळवळा आहे, महापुरुषांविषयी आदर आहे, तो काय फक्त भाषण ठोकण्यापुरतंच आहे काय? याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संदीपान भुमरे यांनी केलेली त्यांची स्तुती. एक महान खासदार संदीपान भुमरे यांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे आपल्या नेत्याचं. काय तर एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री माझ्या 35 वर्षांच्या राजकारणामध्ये पाहिला नाही असं त्यांनी म्हटलंय आणि अलीकडचंच हे त्यांचं वक्तव्य आहे. एवढे एकनाथ शिंदे ग्रेट आहेत तर त्यांच्यावरती किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गायकवाड टपोरी आणि गुंडगिरीची भाषा करतात का? हा आमचा सवाल आहे एकनाथ शिंदेंना. त्याचं उत्तर अर्थातच ते देणार नाहीत. त्यांच्यावरती कुठली कारवाई शासन आणि प्रशासन करेल अशी शक्यताही दिसत नाही. नाहीतर माज करण्याची हिंमतच झाली नसती कोणाची. पण असल्यांना योग्य धडा शिकवू शकतो तो फक्त आणि फक्त सामान्य माणूस. मतदार, त्यातही बुलढाण्याच्या मतदारांनी याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. संजय गायकवाडांच्या अशा कृती, त्यानंतर आक्षेपार्ह भाषा यामुळे गायकवाडांचं नाव खराब झालेलं आहेच आहे, पण इथल्या मतदारांचं ते होऊ नये असं वाटतं. आपला लोकप्रतिनिधी हा उच्च शिक्षित आणि किमान एथिक्स पाळणारा असावा एवढं तरी मतदारांनी डोक्यात फिट बसवणं गरजेचं आहे. नाहीतर असल्या नेत्यांचे हे प्रताप हे सुरूच राहतील. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.